शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करू नये, पराभव स्वीकारावा, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. शरद पवार यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला जास्त मतं मिळाली तरी जागा कशा कमी आल्या हा प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी यासाठी एक गणितच मांडलं, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाचं गणित मांडूनच शरद पवारांना उत्तर दिलं आहे. आणि आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांनी अपयश झाकण्यासाठी असा खोटारडेपणा करू नये असं म्हटलं आहे. शरद पवार यांचा आम्ही सन्मान करतो, पण त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करणं योग्य नाही. पराभव झाल्यावर तो स्वीकारायला हवा होता, पण पराभव स्वीकारता येत नाही म्हणून जनतेला कन्फ्यूज करण्याचं आणि आपलं अपयश लपवण्याचं काम हे शरद पवार करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. विधानसभेत प्रचंड मोठा पराभव त्यांचा झालेला आहे. जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे. आता शरद पवार जनतेला कन्फ्यूज करत आहेत. मार्कडवाडीत असलेले लोक हे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत, असाही आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. जनतेने लोकसभेचा खोटारडेपणा विधानसभेला दाखवून दिला. जर एवढंच असेल तर मार्कडवाडीत यापूर्वी ज्या वेळी ईव्हीएमवर मतदान झालं तेव्हा आक्षेप का घेतले नाहीत? त्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर आक्षेप घ्यायला हवा होता. आता जाणीवपूर्वक महाराष्ट्राची दिशाभूल करून शरद पवार आपलं अपयश झाकण्याचं काम करत आहेत, अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो, पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा, पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता. पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत. विधानसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव जनतेने नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्यूज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करतायत. आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत? पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत. जनता कुठे आहे? जनतेने तर विधानसभेला दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा जो होता तो जनतेने नाकारला आणि विधानसभेला जनतेने आम्हाला भरभरून मतं दिले आहेत. मग एवढंच आहे तर मार्कडवाडीमध्ये यापूर्वी ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदाराची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही? मार्कडवाडीमध्ये एकदाच मतदान थोडी झालं आहे, अनेक निवडणुकीत मतदान झालं आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थात ईव्हीएमवर झाला आहे, त्यानंतर विधानसभेत ईव्हीएमवर मतदान झालं आहे, मशीनवर मतदान झालं आहे, त्यानंतर विधानसभेत झाला आहे, लोकसभेत झाला आहे, अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान झालं आहे. तेव्हा आक्षेप घेतला नाही. पण जाणून बुजून जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत. मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे. किती नौटंकी केली राहुल गांधींनी केली, पवार साहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राला महायुतीकडनं अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान आणि महाराष्ट्र हा देशातला क्रमांक 1चे राज्य करण्याकरता आम्ही काम करणार आहोत. सर, उत्तम जानकर म्हणतायत की मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या, त्यासाठी मी तयार आहे. असा आहे, हा खोटारडेपणा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. निवडणुकीमध्ये खरं तर आता लोकसभेचे 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे. मग ते महाविकास आघाडीचे 31 खासदार त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना.
तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले। मग महाविकास आघाडीचे जे जे लोक ईव्हीएम वर निवडून आले, ईव्हीएम वर जे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे, त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे, तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे। सर्वांनीच राजीनामे द्या ना। खरं तर हा काही निवडणूक आयोगाने अत्यंत संविधानिक पद्धतीने स्वीकारलेला हा ईव्हीएमचा निर्णय आहे आणि त्यावर अनेक निवडणुका झाल्या, कितीतरी निवडणुका आम्ही हरलो आहे। मोदींच्या निवडणुकीत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे अपयश आलं आहे। आम्ही तेव्हा ईव्हीएमवर दोष दिला नाही, आम्ही तेव्हा आमचा चुका दुरुस्त केल्या। आमच्या निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढे गेलो। पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। खोटेपणा किती कराल तुम्ही आणि या वयात किती खोटेपणा कराल असं मला वाटतं। सर मराठी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।